माणसं एक विचित्र भ्रम घेऊन जगतात. हो, अशा भ्रमात की आपल्या वाचून कुणाचं तरी अडेल. पण खरी गोष्ट अशी आहे की जगात आजवर कुणा वाचून कुणाचं काही अडलं नाही. आपल्या अगदी जवळची, रक्ताची, आयुष्याचा भाग असलेली व्यक्ती कायमची निघून गेली तरी आपण जगतोच ना. डोळे भरून येतात, मन विदीर्ण होतं, पण तरीही काळ हळूहळू त्या पोकळीला झाकून टाकतो. सुरुवातीला असह्य वाटणारी वेदना नंतर हळूहळू सवय बनते आणि आपण त्या व्यक्तीशिवायही जगायला शिकतो. खरं तर माणसाचं अडतं ते फक्त श्वासा वाचून. बाकी कुणाच्याही अनुपस्थितीत जीवन थांबत नाही. ही जाणीव जितक्या लवकर होते तितकं जगणं सोपं होतं. कारण मग आपण आसक्तीपेक्षा स्वीकार शिकतो आणि जिथं माझ्या वाचून कुणी नाही असा गर्व असतो तिथं हळूहळू माझ्याशिवायही सगळं चालतं ही नम्रता येते. आणि मी नसताना काहीच होणार नाही या अहंकाराऐवजी माझ्याशिवायही जग सुंदर आहे ही जाणीव येते. यात दुःख नाही, उलट एक सकारात्मकता आहे. आपण कुणासाठी अपरिहार्य नसतो आणि म्हणूनच कुणाला गमावल्यावरही आपण पुन्हा जगू शकतो. म्हणून आयुष्याकडे बघताना कोणी राहील की नाही यापेक्षा मी किती सुंदर आठवणी मागे ठेवू शकतो हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं ठरतं.